शास्त्र सांगते जेवताना बोलू नये. हा नियम पुरुषांनाच आहे की बायकांना? जेवताना सुद्धा वटा 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 वटा. पप्पा दररोज परीक्षा पाहिजे होती. का ग दीदी? परीक्षा आहे म्हणून आम्हाला कोण कामच सांगत नाही. पप्पा मी आणि मामानं कने पार्टनरशिप मध्ये व्यवसाय चालू केलाय. कोणता ग दीदी? जेसीबीचा. जेसीबी कुठं आहे? हे बघा. दीदी माणूस डोकं खाजवायचं म्हटलं की नाही असं खाजवतोय आणि बाई अशी खाजवते. बारीक लक्ष असतंय की तुमचं. पप्पा तुमच्या हातावर पोट आहे? नाही दीदी, तुला कोण सांगितलं? फोन करून तुम्ही पेमेंट मागताना सारखं म्हणता की माझा हातावर पोट आहे, हातावर पोट आहे म्हणून. पप्पा मी तुम्हाला एक कोडं घालू? घाल की दीदी. परीक्षा आणि दिवाळीमध्ये काय साम्य आहे हो? हरलो दीदी, तू सांग. दिवाळीत पण दिवं लावायला लागतात आणि परीक्षेत पण दिवं लावायला लागतात. रात्री नवरा पिऊन आल्यावर नवरा बडबडतो, बायको गप बसते आणि सकाळी बायको बडबडते आणि नवरा गप बसतोय. पप्पा तुम्हाला रावणावानी 10 तोंड असते तर तुम्ही काय केलं असता हो? मी जोडधंदा चालू केलो असतो. कोणता हो पप्पा? मी केस वाढवायचं औषध लावण्याने मी महिन्याला 2000 किलोने केस विकलो असतो. पप्पा तुम्ही जतच्या यात्रेला याय पाहिजे होता. का ग दीदी? तिथं जत्रेत कने जनावरांचा बाजार भरलेला. मग दरवर्षी भरतोय की बाजार, त्यात काय एवढं? तिथं कने जनावरांची फुकट मध्ये केस कापालती. तुम्ही आला असता तर तुमची पण केस कापले असतील की.